बघा, डी.एड संदर्भातील शासनाने हे एक पेपरला, लोकसत्ता पेपरला ही बातमी दिलेली आहे, ज्यात ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर ही ॲडमिशन प्रोसेस पूर्वी पण डी.एडची होत होती आणि जे विद्यार्थी आता डी.एड करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे की त्या विद्यार्थ्यांना डी.एड करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण पुढच्या वर्षीपासून हे डी.एड बंद होणार आहे असं म्हटलं जात आहे, परंतु होते की नाही हे आपल्याला माहीत नाही. परंतु याच संधीचा याच वर्षी आपल्याला फायदा घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यात काय काय दिलेलं आहे ते बघू आपण. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या ठिकाणी दिलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था, सदाशिवपेठ, कुमटेकर मार्ग, पुणे. डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 शासकीय कोटा. जो काही शासकीय कोटा आहे त्याची ही जाहिरात त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा, शैक्षणिक वर्ष सन 2025-26साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयांची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासमोर काय म्हटलेलं आहे बघा, महत्त्वाचा विषय. या तारखेपासून हे सुरू होणार आहे. 26/5 म्हणजे 26 तारखेपासून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. 3-4 दिवस झालेले आहे ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. साईट कोणती आहे? www.ma म्हणजे MAA.ac.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. 4 दिवस अर्ज प्रक्रिया सुरू होऊन झालेली आहे. दुसरा मुद्दा आहे की अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID असणे बंधनकारक आहे. स्वतःचा ईमेल ID विद्यार्थ्यांनी बनवायचा आहे. मोबाईलवरती तुम्ही बनवू शकता. तो ईमेल ID तुम्हाला अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. तिसरा मुद्दा आहे प्रवेश अर्ज शुल्क. खुला वर्गासाठी 200 रुपये आहे आणि खुला संवर्ग वगळून जो आहे 100 रुपये आहे. लक्षात घ्यायच्या. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये आणि इतर जे प्रवर्ग आहे, सामाजिक प्रवर्गातून जे विद्यार्थी बिलॉंग करतात त्यांच्यासाठी 100 रुपये. चौथा मुद्दा आहे उमेदवारांना एकापेक्षा जास्त माध्यमांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक माध्यमांच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे. पहा, जे एखाद्या विद्यार्थ्याला मराठी माध्यम, उर्दू माध्यम असं वेगवेगळ्या माध्यमामध्ये जर त्यांना ॲप्लिकेशन करायचे असेल डी.एड कॉलेजसाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांसाठी वेगवेगळ्या आवेदनपत्र तुम्हाला भरावं लागेल. म्हणजे वेगवेगळा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. वेगवेगळा म्हणजे तुम्हाला 100 रुपये ते वेगळे लागेल किंवा 200 ओपन जर विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. नंतर प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धती असणार आहे. ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचं आहे. कोणतेही ऑफलाईन या ठिकाणी चालणार नाही. किंवा ई-वॅलेटमधून तुम्हाला करता येणार आहे किंवा नातेवाईकाचा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. नंतर काय म्हटलं आहे, 6वा मुद्दा प्रवेश पात्रता. प्रवेशास इच्छुक असणारा विद्यार्थी ह्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि MCVC शाखेतील पात्र उमेदवार 12वी खुल्या संवर्गासाठी 49.5% म्हणजे 49.5% म्हणजेच ते 50%च होते. म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 49.50% गुण असणं अनिवार्य आहे. खुला संवर्ग वगळून इतर विद्यार्थ्यांना 44.5 म्हणजेच 45%, 44.5 म्हणजेच 45% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्या वर्गात? 12व्या वर्गामध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना 50% आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 44% असणं आवश्यक आहे 12व्या वर्गात. नंतर 7वा मुद्दा आहे व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतले अर्ज बंधनकारक आहे. जे मॅनेजमेंट कोट्यातून डी.एड करणार आहे त्यांना अप्लिकेशन करणं गरजेचं आहे. विदाऊट अप्लिकेशन त्यांना कोणताही प्रवेश मिळणार नाही. ते मॅनेजमेंट कोटा असो की इतर कोणताही कोटा असो. नंतर 8वा मुद्दा आहे उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास अशा अडचणी स्वतःच्या रजिस्टर्ड ईमेलवरून support@dledadmission.in या साईटवरती जाऊन आपल्याला पाठवायचे आहे जर तुम्हाला काही अडचणी आल्या असेल तर. 9वा आहे प्रवेशाबाबत वेळापत्रक संकेतस्थळावर दिलेले आहे. जो आपला संकेतस्थळ आहे त्यावरती www.ma.ac.in या साईटवरती आपल्याला जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी डी.एड करणार आहेत आणि डी.एड करून 2 वर्षानंतर आपल्याला TET, CET आणि टेट दिल्यानंतर नक्कीच तुम्ही शासकीय सरकारचे नोकर होणार आहात. यासाठी शिक्षक भरतीतून तुम्हाला संधी आहे आणि B.एडपेक्षा बेस्ट जर म्हणाल तर सध्या डी.एड आहे. कारण मराठी शाळा हे गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत ज्या माध्यमातून आपले सर्व सरकारी नोकर म्हणून आपण बनू शकता. जे B.एड माध्यमातून तुम्हाला माहिती आहे
की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वसिला द्यावं लागते आणि त्यांना त्या ठिकाणी नोकरीला लागत असते। त्यामुळे आपल्याकडे गरिबातले किंवा होतकरू विद्यार्थ्यांकडे एवढे पैसे नसतात, त्यांनी D.Ed करणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला B.Edपेक्षा बेटर वे आहे आणि फीजसुद्धा एकदम कमी असते। जे शासकीय कोट्यातली जी काही फीज आहे ती फक्त 3,500 रुपये ते 4,000 रुपयाच्या दरम्यान ही शासकीय कॉलेजींची फी असते। तर विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या। काही अडचणी आल्यास तर नक्की फोन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती आपण जॉईन व्हा, ज्यात तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तर आपण मदत करू। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।